नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणीवाल्यामध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत रायगड दर्शनासाठी। साधारणतः 9:30 वाजता आपण जर्नी स्टार्ट केलेली आहे। आता आपण साधारणतः 5 ते 10 मिनिटं वरती आलेलो आहोत। आणि इकडे बघू शकता टोटल आम्ही 9 लोक आहेत आणि एक हाफ तिकीट। इकडे बघा छकुला आणि लहान मुलांची एनर्जी वाखाणण्याजोगी आहे। सो वरती रायगडावर गेल्यावर तिकडची फुटेज तुम्हाला दाखवीनच। तोपर्यंत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तुम्ही बघू शकता काही दिसत नाही, म्हणजे हे धुकं पसरलेलं आहे आणि जस्ट पावसाला सुरुवात झालेली आहे। सो हा पूर्ण रायगडचा परिसर, रायगडचा जो डोंगर आहे त्याच्या चहूबाजूला धुकंच धुकं आहे, त्यामुळे आजूबाजूला काही दिसत नाहीये। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीमध्ये मी शशिकांत गोरे तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो। रायगड किल्ला पाहिला असेल नसेल मला कल्पना नाहीये, माझ्यासोबत तुम्ही रायगड किल्ला पहिल्यांदा पाहताय। खरं म्हटलं तर जीवनात आल्या प्रत्येक शिवभक्ताने या रायगडाची वारी केली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर समाधीसमोर नतमस्तक होणं गरजेचं आहे। याच्या दुसरं सार्थ कुठलंच नाहीये। तर रायगड किल्ला पिकनिक पॉइंट नाहीये। आपण गडावरती येतो कशासाठी तर रायगडाची पूजा करण्यासाठी। मी म्हणेन एक टाइम रायगडाची पूजा राहिली तरी चालेल, पण आपण आणलेली भरलेली बॉटल एक 100 एकर परिसर फिरून ती गडाच्या पायथ्याला नेऊन टाकलीत ना, तुमचं सर्वांचं रायगड दर्शन हे सार्थक झालं म्हणून समजून जायचंय। येणारा शिवभक्त गडावर फोटो पडत असतो। मी म्हणत नाही रायगडाचे फोटो पाडू नका, आठवण ठेवा। आपल्याकडून चुका होत असतात, आपण राजांकडे आपण पाठ करून फोटो पडतो आणि गगलवरून सेल्फी काढतो। ही दुर्लक्षण मुळात चांगली नाही। छत्रपती आहेत, त्यांच्या समोर आपली तुलना होऊ शकत नाही। बघा आज तुम्ही गडाची वारी गेली पायी मार्गाने 2360 गड सर गेलात, तुम्हाला सर्वांना रायगडाचं महत्व कळलं असेल। जोपर्यंत रायगड पायथ्यापासून माथ्यापर्यंत पायी चालत येत नाहीये तोपर्यंत रायगडाचं महत्व कळत नाहीये। रायगडाची मागील बाजू रोपे झालेला आहे, रोपे ही काळाची गरज आहे। आज जी लोक 4 मिनिटात येतात ना, या लोकांना आवर्जून विचारा, आवर्जून सांगतील आम्ही 4 मिनिटांमध्ये गडावरती आलो, एक 52 तासामध्ये गड फिरलो, गडाच्या पायथ्याला निघून गेलो। ही गडाची मागील बाजू, पण जोपर्यंत डोक्याचा पशेना पायथ्याच्या नखापर्यंत जात नाहीये रायगडाचं महत्व कळत नाही। बघा ही गडाची समोरची बाजू म्हणतो बघा, रायगडाची सरासर उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे। जेथे गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती आलात 1375 फुटावरती आलात। रायगडाचा इतिहासामध्ये नाव कुठेही वाचा, रायगड ओळखला जात नव्हता। रायगडाचं मूळचं नाव राहिरीचा डोंगर। हा राहिरीचा डोंगर महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून 15 मे 1600 जिंकून घेतला होता। जावळीचा डोंगर स्टार्ट कुठे होता? रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड किल्ला, प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेच्या कोकण दिवापर्यंत जो खालचा संपूर्ण भूभाग पाहिला ना आपण, या भूभागाला त्यावेळेस जावळी खोरणे असं ओळखलं जायचं। जावळीचं जंगल असं होतं जणू की सूर्याचं किरण जमिनीवर टेकत नव्हतं। जावळी खोऱ्याची म्हण आहे, आपल्या केसातील ऊ किंवा किडा आपण अस्वर पाहिले असेल, त्या अस्वरीच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडू शकेल। जावळी प्रांतामध्ये 4 पायाचा सोडलेला मोकडा ते कधी भेटू शकत नव्हता। हा त्या काळचा जावळी खोरा आदिलशाहकडे आणि आदिलशाह नोकर जावळीचा मोरे आपल्या महाराजाची हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी वेळा तालुका राजगड पुण्यामध्ये। मग राजगड राजधानी असताना या रायरीच्या डोंगराला स्वराज्याची राजधानी महाराजांनी का बरं बनवली? एकमेव कारण की राजगड किल्ला महाराजांना अपुरा पडू लागला, म्हणून जावळीच्या मोरेला एक पत्रव्यवहार केला की मोरे आपण दोघे मिळून एक हिंदवी स्वराज्य निर्माण करू, त्वरित येऊन स्वराज्यामध्ये सामील होऊन जा। स्वराज्याला आम्ही सुरुवात केलेली आहे। पण मोरे फार उर्मिष्ट आणि गर्वीच्या स्वभावाचा होता। त्या पत्राचा शिवरायांच्या पत्राचा उलटा जवाब लिहिला। मोरे पत्रात लिहितोय स्वतः राजे समजून घेणारे कोण? आपण आज राजे तिथले कुणी? आपण झालात केव्हा राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत। हेही तुम्हाला पटत नसेल, याल जावळी जाल गवळी उदयाचा असेल आज या तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सजवलेला आहे। युद्धाचं चॅलेंज दिलं महाराजांनी, 150 मावळे घेतले, जावळी एरियामध्ये आक्रमण केलं। या आक्रमणामध्ये चंद्रावरचा धाकटा हनुमंतराय मोरे प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला। आपल्या भावाचा वध पाहिला, मोरे घाबरला, अन्यथा आपला वध होऊ शकतो। मग मोरेने जावळी सोडली, रायरीच्या पायथ्याशी महाराजांना शरण आला। राजांचा नियम होता, जो शरण येईल ते राजे मरण देत नव्हते। राजांच्या सोबत मोरपंत पैंगळे पंतप्रधान त्यावेळचे राजाने पंताला विचारलं
अहो पंत, तुम्ही जे आम्हाला रायरीमध्ये हीच का रायरी पंतमध्ये धोराचे पाता रायरी म्हटलेलं आहे. महाराजांनी रायरीला पाहिली, रायरीने महाराजांना पाहिलं आणि राजांच्या तोंडून या रायरीविषयी काय उद्गार वाक्य बाहेर पडतायत. ते उद्गार वाक्य असे म्हणत जातात की गड मात्र बहुत चकोट, चौतर पागडाचे कडे तासील्याप्रमाणे गाव दीड गाव उंच, प्रजने काळी कड्यावरती गवत उगवत नाही, धोंड तासी वेकाच आहे, दौलताबाद पृथ्वीवरती चकोटगड खरा पण दौलताबादपेक्षा रायरी दशगुणी उंच आहे. आयचे देखून राजे संतुष्ट के बोलले, तख्ताच जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे सिंहासन, सिंहासन म्हणजे राजधानी. रायगडाला पूर्णपणे महाली पळणी केली. या पळणीमध्ये रायगडाला भूगोलिक प्राप्त स्थान झालेलं आहे की रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीने घेरलेला आहे. पुढची सह्याद्रीची रांग या रायगडाला कुठेही टच नाहीये. रायगड एका कमळाच्या कळीसारखा आहे. जसं एखाद्या गुलाबाचं फुल कळीपासून उगा पावतं, रायगड एका खडकापासून तयार झालेला आहे. बघा तुम्ही आला तिकडे एकच मोठा पाऊलवाट घेताना फक्त डोंगर घेतला. ज्या एरकेड्याकडे रायगड किल्ला घडवला त्या एरकेड्याचं नाव हिरोजी इंदुरकर. हा किल्ला बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये हा 100 एकर किल्ला आहे. 1200 एकर पायथ्यापासून किल्ला वरचा पठारभाग 100 एकर मध्ये आहे किल्ला. या 100 एकर परिसरामध्ये जे रायगड किल्ला बांधला त्या किल्ल्यावरती हिरोजी इंदुरकर. अशा गडावरती 350 इमारती बांधल्या गेल्या. आज पहिला प्रश्न निर्माण होतो की आम्ही गडावरती येत असताना आम्हाला एक नेत्याची फोटो आणता येत नाहीये. म्हटलं डोंगरावरती हा मोठमोठा दगड हा डोंगरावरती पायथ्यापासून आणला असेल कसा मावळ्याने. हा मावळा ताकद तरी कशाची कल्पना करा ना. एक नेत्याची फोटो आणता येत नाहीये पण राजे हुशार ग्रेट हा दगड खाली आणलाच नाहीये. गडावरती 11 तलाव खोदली गेली. 84 पाण्याच्या टाकी खोदला गेला. जो काळा पाषाण निघाला तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरला. जिथे खड्डे पडले त्याला खालून तरबंद होता. त्या साईडचे 7 मजली, या साईडचे 7 मजली. याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे सप्तमुंदरी म्हटलं गेलेलं बघा. एकावरती एक 7 मजली होते. या बाल्य किल्ला पाहताना किल्ला रायगड किल्ला पाहताना जेवढे मराठ्यांचे गड किल्ले आहेत, जेवढे महाराष्ट्राचे गड किल्ले आहेत अशा पडझर आवाज मध्ये बघायला भेटेल. याचं उलट करा ना, जाऊन राजस्थानचे गड किल्ले आजही बघा. आजही गड किल्ले सुरक्षित आणि आपल्या तंदुरुस्तीमध्ये बघायला भेटेल. मग त्यांचे गड किल्ले असे, मराठ्यांच्या गड किल्ल्यांची अवस्था अशी का? कारण की याच्यावर छत होतं सागाची लाकडं, वरून मातीची कौलं, रंगी बरंगे रेशमी मखमली पैठणी कापडाने, काव दिव्यांच्या दिवाने आणि स्मशानीच्या उजेडाने जर का आज आपल्या डोळ्यासमोर बघायला भेटलं असतं. कल्पना करो 400 वर्षापूर्वीचा महाराजांच्या वैभवामध्ये आज आपण कशी दिसलो असतो याची कल्पना सुद्धा केली नसती. कल्पना करायची सागवणी लाकडं, वरून मातीची कौलं, हा 7 मजली, तिकडचा 7 मजली आणि याचा जे आतमधलं मखमली पैठणे कापडाने, काव दिव्यांच्या दिवाने, स्मशानीच्या उजेडाने हा सजवला गेला असता तर याचा उजेड आज बाल्य किल्ल्यावर पडला असता. तर समोरच्या येणाऱ्या शिवभक्तांना किंवा 400 वर्षापूर्वीच्या त्या सरदारांना हा किल्ला कसा पाहता आला याची कल्पना करू शकत नाहीये. पण मराठ्यांच्या गड किल्ल्याची अशी अवस्था आणि जर राजस्थानच्या गड किल्ल्यांची अशी आपल्याला दुरुस्ती बघायला भेटते की राजस्थानचे किल्ले हे असे काय, तर त्याला कारण आहे कारण की ते राजपूत होते, शरण गेले, झुकले वाकले म्हणून गड किल्ले तसे राहिले. मराठ्याने आयुष्यभर इंग्रजांना लढा दिला. या युक्तीप्रमाणे एखादी युक्ती तुम्ही ऐकली असेल, आमदाराला घाबरत नाही, उजेडाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही, आवळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. अखेरपर्यंत लढा दिला. 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पतूर, मेजर हॉल यांनी रायगडाला वेढा मारून, रायगडाच्या बॅक साईड डोंगर आहे, पोटल्याच्या डोंगरावरून तोफेचा बडीमारा केला आणि रायगड किल्ला वरचा परिसर 11 ते 12 दिवस हा किल्ला जळत होता. वरचा जळून गेलं, राहिल्या फक्त पडक्या इमारती. याला इतिहासामध्ये म्हटलं गेलं सत्य मनोरे. शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी थंडागार हवा करण्यासाठी याच्यावरती यायच्या. साईडला पाहतो विजयस्तंभ. स्वराज्यामध्ये महाराजांनी एखाद्या गडकोट जिंकलेला आहे म्हणून त्या स्तंभास विजयस्तंभ. आता आपण ज्या गेटमधून प्रवेश करणार आहोत ना, या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. पालखी दरवाजा आतमध्ये जाऊया. पण पालखी दरवाजा जाण्यापूर्वी नक्की येणाऱ्या शिवभक्तांना आवर्जून इथला गाईड सांगत असतो की ज्यांच्यामुळे हे स्वराज्य घडलं, ज्यांच्यामुळे हे गडकिल्ले घडले, नाही विसरलं पाहिजे त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना. म्हणून आवर्जून सांगावं असं वाटतं की राष्ट्रमाता राजमाता आपण जन्माला नसता आलात तर अंगणापुढे आम्हाला दिसली नसती तुळस. राजा आपण जन्माला नसता आलात तर राहिले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.